नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खुसखुशीत आणि चवदार अशी समोस्याची रेसिपी. समोस्याचं सारण कसं करायचं, समोस्याचा वरचा कवर कसा खुसखुशीत करायचा, तसंच तो कसा तळायचा, हे सर्व आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सांगितल्याप्रमाणे समोसाच्या सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर समोसा कधीच बिघडणार नाही आणि बाहेरचा आणलेला तेलकट समोसा विसरून हा घरचा समोसा तुम्ही नेहमीच खाणार. परीक्षा संपलेल्या आहे आणि सुट्ट्या लागलेल्या आहेत, म्हणजे काय, सर्वांच्या आता फरमाईश चालू होणार. चला तर मग हा टेस्टी समोसा बनवण्यासाठी काय करायचं ते बघूयात. सर्वप्रथम आपण त्याचा वरचा कवर कसा बनवायचा ते शिकणार आहोत. यासाठी मी घेतलेले आहे 2 कप मैदा. मैदा मी अगोदरच चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण टाकूयात ओवा. 1 चमचाभर जिरं मी असं चोळून मग त्यामध्ये घालणार आहे. असं केल्यामुळं आणखी चविष्ट लागतो वरचा कवर. हो, तुमच्या लक्षात आलं असेल, ओवा चोळायचं मी विसरले, म्हणून मी पुन्हा ओवा घेतला आणि तो सुद्धा चोळून परत पिठामध्ये टाकलेला आहे. आता घालूया चवीनुसार मीठ. मीठ योग्य प्रमाणातच घालावे, जास्त घालू नये. यानंतर घालायचे आहे 2 चमचे तेल. तुम्ही बघत असाल तेल मी कच्चेच घातलेले आहे, गरम करून घालायचे नाहीये. आता महत्त्वाची स्टेप, जे तेल आपण पिठामध्ये घातलेले आहे ते सर्व बाजूने छान त्या पिठाला चोळून घ्यायचे आहे. यामुळे समोसा खुसखुशीत होण्यास मदत होते, म्हणून वेळ देऊन ही प्रोसेस पूर्ण करायची आहे, घाई करायची नाहीये. आता सगळीकडे पीठ चोळून झाल्यावर हातामध्ये अशी मुठ्ठी झाली तयार की समजायचं की आपलं पीठ छान चोळून झालेले आहे. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. दुसरी महत्त्वाची टीप, पाणी थोडं थोडं घालूनच हे पीठ मळायचे आहे. आता लक्षात ठेवा, आपण चपाती करताना जेव्हा पीठ मळतो तेव्हा आपण त्याला खूप छान दाबतो आणि गोळा करून घेतो. तसं इथं करायचं नाही. इथे काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालत फक्त हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पाणी थोडं थोडं का घातलंय, म्हणजे कुठेही कोरडं पीठ राहणार नाही, पण त्याचबरोबर पीठ मळून होईल. आता बघत असाल गोळा तयार झालेला आहे. आता असं हलक्या हाताने नुसतं मिक्स करायचं आणि 20 मिनिटाकरता हे पीठ आपण झाकून ठेवून देणार आहोत. आता जाड बुडाच्या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूयात. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोहरी, जिरे, अर्धवट कुटलेले धणे आणि 1 चमचा बडीशोप. बडीशोपाने खूप छान स्वाद येतो. 1-1.5 मिनिटं छान असं परतून घेऊया. त्यानंतर घालूया हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं लसणाची पेस्ट आणि सगळ्यात शेवटी गरम मसाला पावडर. हे सर्व मसाले तेलामध्ये 2 मिनिटं छान परतून घ्यायचे, ज्यामुळे समोश्याचं सारण एकदम भन्नाट लागते. आता वेळ झाली यामध्ये उकडून कुस्करलेले बटाटे घालण्याची. बटाटे घालून घेऊयात. यानंतर उकडलेले मटार. बटाटा आणि मटार घालून झाल्यावरती आपण हे मिश्रण सर्व बाजूनी छान एकसारखे परतून घेणार आहोत. मिश्रण सर्व बाजूनी छान परतून झाल्यानंतर यामध्ये वेळ झालेली आहे आता चाट मसाला घालण्याची. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता, नाहीतर त्याच्यामध्ये लिंबू देखील पिळू शकता. चाट मसाल्यामध्ये थोडे गरम मसाले पण असतात, यामुळे मी चाट मसाला वापरलाय. तुम्ही पण चाट मसाला वापरून बघा, खूप छान लागतो. फक्त लक्षात ठेवा की चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते, म्हणून मीठ त्यानुसारच घाला. आता चाट मसाला टाकल्यानंतर आपण एकसारखं सर्व बाजूनी छान परतून घेतल्यानंतर आता एक शेवटची गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे थोडीशी त्यामध्ये साखर घालण्याची. साखर खूप जास्त घालायची नाहीये, अर्धा ते 1 चमचा साखर पुरे होईल. ज्यांना असाच तिखट समोसा आवडतो त्यांनी साखर नाही टाकली तरी चालेल.
आणि आता शेवटची स्टेप, थोडंसं हे सारण आपण थोडं मॅश करून घेऊया. आज माझा मॅशर मिळाला नाही, त्यामुळे मी आज रवीनेच काम करते बरं का. समोसाच्या सारणाचा वास आणि रंग खूप छान आलेला आहे. सारण आपलं तयार झालेलं आहे. आता समोसे करायला घेऊयात. पीठ आपले 20 मिनिटानंतर छान भिजलेलं आहे. त्याच्या मी छोटे छोटे आकाराचे गोळे केलेले आहेत. साधारण मध्यम जाडीचं मोठी पुरी एवढी पुरी लाटून घ्यायची आहे. त्याला मधनं एक कट मारायचा आहे. एका मोठ्या पुरीमध्ये 2 समोसे तयार होतात. मी 2 पद्धतीने समोसे कसे भरायचे ते तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. समोस्याची पट्टी अशी कापून झाल्यानंतर एक बाजूला असं सारण भरायचे आहे. साधारण 2 चमचे सारण एका समोस्यामध्ये बसते. तुम्ही तुमच्यानुसार बारीक किंवा मोठे समोसे करू शकता. समोसा एकदा भरून झाला की त्याला सर्व बाजूनी छान असा दाबून घ्या आणि म्हणजे समोसा सुटणार नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की समोस्याचं पट्टी निघतीये तर थोडासा तेलाचा हात लावा किंवा मग पाण्याचा हात लावा. आता दुसऱ्या पद्धतीने आपण समोसा कसा भरायचा ते बघूया. मी टोपीसारखं त्याला असं छान त्रिकोणी करून घेतलेला आहे आणि छान असा उभा करून त्याला खोलगट धरलेला आहे आणि वरतून सारण त्याच्यामध्ये भरत आहे. तुम्ही बघत असाल. ही पद्धत पण अतिशय सोपी आहे. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्याप्रमाणे तुम्ही समोसे भरून घ्या. समोसे आपले सगळे भरून झालेले आहेत. आता समोसे तळायला घेऊया. आपण समोसे जेव्हा भरत होतो तेव्हाच मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवले होते. तेल छान तापलेले आहे. आता हे तयार समोसे तापलेल्या तेलामध्ये मंद गॅसवर आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, समोसा कधीही फुल गॅसवर तळायचा नाही आहे. तापलेल्या तेलामध्ये मंद गॅसवर हळूहळू दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती समोसे तळून घ्यायचे. तुम्ही बघत असाल समोश्याला खूप छान रंग आलेला आहे आणि कवरही खूप छान झालेले आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी, मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवीन नवीन रेसिपीज टिप्ससहित तुमच्यासाठी घेऊन येत असते. या खुसखुशीत समोस्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा. तसंच या खुसखुशीत समोस्याची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.